DJ. तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत व्हेजिटेरियन थाळी, तीही उपवासाची. सध्या आता कसा आहे, श्रावणाचा सीझन खूप चालू आहे. सगळीजण आता उपवास धरत असतात, पण उपवासाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या बाहेर कुठे मिळतात हेच एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही गेलो होतो पुण्याला. तर पुण्यामध्ये हॉटेल वाडेश्वर म्हणून आहे. त्या आतमध्ये गेल्यानंतर हा असा त्यांचा ॲम्बियन्स, भरपूर गर्दी असते, भरपूर प्रमाणात सगळे लोक येत असतात. असं नाही की सगळेच व्हेजिटेरियन असतात, पण नॉन व्हेजिटेरियन पण इथं येत असतात, कारण तिथे जी उपवासाची थाळीच असते ना, ती उत्तम असते. आम्ही एकादशीच्या दिवशी तिथं गेलो होतो. तर एकादशी दिवशीला आम्हाला तिथं उपवासांचे मेनू आणि उपवासाची थाळी जी होती ना, ती ट्राय करायची होती. एवढी भारी थाळी होती ना, जर ती थाळी आपल्या कोल्हापुरात कुठेतरी चालू झाली तर तुम्हाला सांगतो भरपूर प्रमाणात तिथं गर्दी होईल. कारण का, त्यांच्याकडं ती थाळी अशा पद्धतीनं होती की ती खाताना आम्हाला इतका चांगला अनुभव आला की बोलू नका. आणि आम्ही ती उपवासाची थाळी ज्या वेळेला ऑर्डर केली, ही अशी उपवासाची थाळी, भरगच्च थाळी, जेणेकरून पोट अगदी भरपूर प्रमाणात भरेल. आणि खातात काय काय खाताय? बटाटोची भाजी, हां, शेंगदाण्याची आमटी, थालीपीठ, वरीचा भात, उपवासाची आमटी, बटाट्याचा खीर, दही आणि खोबरे. कसं आहे? एक नंबर क्वालिटी आहे. वाडेश्वरची थाळी मस्त, यथेच्छ क्वालिटी. मी, आमचे साडू बंधू आणि आमचे संदीपराव, आम्ही सगळीजण पुण्यातल्या त्या वाडेश्वर म्हणून आहे तिथं गेलो होतो. सुंदर अशी चव असल्यामुळं आम्हाला नेहमीच गायडन्स करत असतात. आमचे साडूबंधू कायमच आमच्या सोबत असतात. पुण्यात गेल्यानंतर आम्हाला नवीन नवीन खाद्य भ्रमंती ही त्यांच्याकडूनच आम्हाला कळत असते की इथं हे मिळतं आणि ह्या साईडला हे मिळतं. व्हेजिटेरियन बऱ्याच मित्रांचा मला फोन आला की दरवेळेला नॉन व्हेजिटेरियन असतं, ह्या टायमाला जरा व्हेजिटेरियन एक्सप्लोअर करा. त्यासाठी आम्ही खास व्हेजिटेरियनसाठी तिथं गेलो होतो. एवढं सुंदर वाटलं की नॉनव्हेज झक मारलं तिथं. त्यामुळं तुम्हाला सांगतो, त्या वाडेश्वर हॉटेलला जर तुम्ही गेला, डेक्कनपासून थोड्या अंतरावर आहे ते वाडेश्वर हॉटेल. मस्त आणि मस्तच क्वालिटी असते. भाजी तरी त्यांची बटाट्याची होती, शेंगदाण्याची होती, वरीचा भात आणि थालीपीठ एवढं आम्हाला आवडलं. आम्ही एक्स्ट्रा 2 प्लेट आणि घेतल्या. एका प्लेटमध्ये आम्हाला एवढं सगळं खाऊन पण पोट भरलं नाही, तरी देखील आम्ही परत एकदा थालीपीठ घेतली. शेंगदाणे तर उकडलेले होते, वरीचा भात, सोबत असणारी ती चटणी. अरे बापरे, एवढं भारी वाटत होतं ना खाताना, मस्तच वाटत होतं. गरम गरम असे थालीपीठ आणून देत होते, शाबूपासून तयार केले होते, उपवासाचे. अप्रतिम होते, अप्रतिम म्हणजे अप्रतिम, विषयच नाही. एवढ्या क्वालिटीचं होतं ते. आम्ही आपलं दणका देत होतो, एवढं भारी वाटत होतं आम्हाला. त्यानंतर त्याने आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वरीचा भात आणि त्यासंगत लागणारी चटणी अनलिमिटेड देत होती. असं नाही की थोड्या प्रमाणातच, आपल्याला चटणी वगैरे एक्स्ट्रा पाहिजे असेल तर त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड करत होते. आणि मस्त होती, स्वीटनेस होता थोडासा, पण छान लागत होती. घरी पण आपल्याला ट्राय करता येते, पण घरी बनवणार कोण हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळं त्या वाडेश्वर हॉटेलला तुम्ही एकदा गेला तर तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. घरातल्या सर्वच माणसांना, सर्वच महिला मंडळांना खास करून तिथं तुम्ही एकदा घेऊन जावा. म्हणजे काय आयटम असतं हे सगळ्यांना कळेल, घरातल्यांना खास करून कळेल. वरीचा भात कशा पद्धतीनं तयार केलेला होता, इतका मऊ होता. त्याच्यामध्ये जर शेंगदाण्याची आमटी टाकली, तोंडात टाकल्या विरघळायला पाहिजे. आणि मी नियमानुसार दाखवत असतो की ताट रिकामं म्हणजे जेवण क्वालिटी, म्हणजे थाळी क्वालिटी असते. उपवासाची थाळी ही क्वालिटी म्हणजे क्वालिटी होती. त्या वाडेश्वर हॉटेलला एकदा भेट द्यायची. तिथं गेल्यानंतर शेवटला की नाही, चहा मात्र ऑर्डर करायला विसरू नका. चहा मी कधी पित नाही,
पण त्या वाडेश्वर हॉटेलमध्ये सगळी थाळी झाल्यानंतर चहा दिलीत आणि मग आम्ही आमची रिक्षा घेऊन आमच्या मार्गस्थी लागलो. असे नवीन नवीन व्हेजिटेरियनचे व्हिडिओ बघण्यासाठी पण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि बेल बटनचा आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.